सर मला सांगा, आंबेगाव तालुक्यामध्ये आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध उमेदवार उभे राहत आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काही पक्ष आहेत त्यामधील अनेक कार्यकर्ते इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी आहेत. आपणा सर्वांना देखील माहिती आहे की प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते अनेक दिवस काम करत असतात. आत्ता मागच्या विधानसभेच्या वेळी जे आज महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष आहेत त्यांची 2019मध्ये भूमिका वेगळी होती. ते वेगवेगळ्या पक्षासमवेत होते. तदनंतर काही पक्षांमध्ये विभाजन झालं. उदाहरणार्थ शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. एका पक्षाचे 2 पक्ष झाले. जे 2 पक्ष होते शिवसेना राष्ट्रवादी, आता असे ते 4 झाले. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील ज्या कार्यकर्त्यांनी एवढे दिवस काम केलेलं आहे, शेवटी कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटतं की मी एवढे दिवस पक्षाकरता काम केलं आहे, मला त्या पक्षामध्ये संधी मिळाली पाहिजे. मग पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते, नगरपंचायत, आता आपल्याकडे नगरपंचायत आहेत, काही ठिकाणी नगर परिषद आहेत आणि विधानसभा आहे. तर लोकसभा तर झालेलीच आहेत. आणि कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे की एवढे दिवस काम केल्यानंतर तो शेवटी आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागणारच. आणि ते त्याचं कामच आहे, अधिकार आहे तो त्याचा. आणि उद्या पक्ष नेतृत्व ज्यावेळी ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आपल्याला राज्यामध्ये लढायचे, तर पहिल्यांदा जागा वाटप होत असतं. आणि जागा वाटप होत असताना अला जाणार का बला जाणार हे वरच्या स्तरावरती ठरेल. परंतु ज्यावेळी एखाद्या पक्षाला जागा ती जाईल आणि त्यावेळी जर तिथला कार्यकर्ता इच्छुकच नसेल, जनतेपर्यंत जर पोहोचला नसेल, चिन्ह जर पक्षाचं जर पोहोचलं नसेल, तर त्यावेळी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून माझं एक कार्यकर्ता या नात्याने माझं म्हणणं आहे, प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी तिकीट मागणं, उमेदवारी मागणं हा त्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ते मागितलं पाहिजे. त्यामुळं आमच्या महाविकास आघाडीमध्ये त्या पक्षातील कार्यकर्ते इच्छुक आहेत, ते काही गैर नाही, ते योग्य आहे. तुम्हाला जर तिकीट मिळालं तर तुम्ही पण इच्छुक आहात का? आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत, काही वेगळे नाहीत. आता आम्ही सगळे कार्यकर्ते लोकसभेला देखील आम्ही चांगल्या प्रकारचं काम केलं. आता जागा वाटपाच्या याच्यामध्ये निर्णय नजीकच्या आठवड्यामध्ये कोणत्या पक्षाला जागा जाईल काय ते हे होईल. आम्ही जोरात काम करत आलेलो आहोत किंवा संस्थांच्या माध्यमातून देखील जवळपास गेले 25 वर्ष या तालुक्यामध्ये साखर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, याच्या माध्यमातून केलेलं काम, पक्षामध्ये केलेलं काम हे सर्वांना माहीत आहेत. आता उद्या आदरणीय पवारसाहेब महाविकास आघाडीमधील नेते जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण काम करू.